कधी विचार केलाय, आपण आयुष्यात मोठी स्वप्न पाहतो, मोठे निर्णय घेतो, पण बदल मात्र होत नाही का? कारण आपल्या आणि आपल्या स्वप्नांच्या मध्ये एखादा डोंगर नाही, एखादी भिंत नाही, तर फक्त काही सेकंद उभे असतात. सकाळी गजर वाजतो, डोळे उघडतात आणि मन कुजबुजतं. आज नाही, उद्यापासून सुरू करू. नवीन व्यवसायाची कल्पना येते, पण विचार येतो, लोक काय म्हणतील? मनात कोणाबद्दल प्रेम, आदर किंवा कृतज्ञता असते, पण शब्द ओठांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि मग दिवस महिन्यांमध्ये बदलतात, महिने वर्षांमध्ये, आणि एक दिवस आपण मागे वळून पाहतो आणि स्वतःलाच विचारतो, जर त्या दिवशी मी फक्त एक पाऊल पुढे टाकलं असतं तर? आजचा हा प्रवास अशाच एका शक्तिशाली विचारावर आधारित आहे. द 5 सेकंड रूल या पुस्तकातून प्रेरणा घेऊन, पण आपल्या जीवनातील अनुभवांमधून नव्याने उलगडलेला. कारण सत्य खूप साधं आहे. मनाला विचार करायला वेळ मिळाला की ते कारण शोधतं, भीती शोधतं, सुरक्षितता शोधतं, आणि शेवटी आपल्याला जिथे आहोत तिथेच थांबवून ठेवतं. पण ज्या क्षणी आपण कृती करतो, त्या क्षणी आपलं भविष्य बदलायला सुरुवात होते. मोठे बदल एका मोठ्या निर्णयातून जन्म घेत नाहीत, ते जन्म घेतात एका छोट्याशा क्षणातून. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला म्हणता, बस आता विचार नाही, आता कृती. आज आपण जाणून घेणार आहोत निर्णय आणि कृती यांच्यामधील अदृश्य अंतर. भीतीपेक्षा कृती का अधिक शक्तिशाली असते? लहान सवयी आयुष्याचा मार्ग कसा बदलतात? आत्मविश्वास निर्माण कसा होतो? आणि जीवन बदलण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं हीच सर्वात मोठी चूक का असते? कारण योग्य वेळ कधीच येत नाही, ती निर्माण करावी लागते. आणि कधीकधी त्यासाठी फक्त 5 सेकंद पुरेसे असतात. चला, या प्रवासाची सुरुवात करूया आणि समजून घेऊया निर्णय आणि कृती यांच्यामधील त्या अमूल्य काही सेकंदांचं खरं सामर्थ्य. अध्याय 1. निर्णय आणि कृती यांच्यातील 5 सेकंद. तुमच्या आयुष्यातला असा एखादा क्षण आठवा, जेव्हा तुम्हाला नक्की माहिती होतं की काय करायला हवं आहे, पण तुम्ही ते केलं नाही. कदाचित पहाटे उठून धावायला जायचं होतं, किंवा वर्षानुवर्ष मनात असलेल्या व्यवसायाची सुरुवात करायची होती, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला फक्त एक फोन करून तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस हे सांगायचं होतं. पण आपण थांबलो, कारण मन विचार करू लागलं. आणि ज्या क्षणी मनाला जास्त वेळ मिळतो, त्या क्षणी कृतीची जागा कारणं घेतात. एका छोट्या गावात राहणारा अमोल नेहमी म्हणायचा, एक दिवस मी स्वतःचं दुकान सुरू करणार. त्याच्याकडे कल्पना होती, मेहनत करण्याची तयारी होती, पण प्रत्येक वेळी तो स्वतःलाच थांबवायचा. आधी थोडे जास्त पैसे जमा होऊ देत, आधी परिस्थिती सुधारू दे, आधी योग्य वेळ येऊ दे. आणि अशी वाट पाहता पाहता 5 वर्ष निघून गेली. एके दिवशी त्याच्या मित्राने विचारलं, तुला खरंच काय अडवतंय? अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, मला अपयशाची भीती वाटते. पण खरं कारण भीती नव्हतं. खरं कारण होतं निर्णय घेतल्यानंतर आलेले ते काही सेकंद. कारण त्या काही सेकंदांमध्ये आपलं मन आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतं. ते सांगतं, थांब, आत्ता नको, उद्या करू. आणि आपण त्याचं ऐकतो.
मित्रांनो, मन वाईट नाही, ते आपलं रक्षण करतं. पण समस्या अशी आहे की मनाला बदल आवडत नाही, नवीन गोष्टी आवडत नाहीत, जोखीम आवडत नाही. म्हणूनच ज्या क्षणी तुम्ही एखादा नवा निर्णय घेता, त्या क्षणी मन लगेच कारणं तयार करायला सुरुवात करतं. हे अगदी शेतकऱ्यासारखं आहे. जर त्याने बियाणं हातात धरून महिनेभर फक्त योग्य दिवसाची वाट पाहिली तर पीक कधीच उगवणार नाही. कधीतरी त्याला मातीमध्ये पहिलं बी टाकावंच लागतं. जीवनातही हेच घडतं. योग्य वेळेची वाट पाहणारे लोक अनेकदा सुरुवातच करत नाहीत, आणि सुरुवात न करणाऱ्यांना यशाची संधीही मिळत नाही. पण जे लोक निर्णय घेताच पहिलं पाऊल टाकतात, ते हळूहळू पुढे जात राहतात. त्यांच्याकडे जादुई शक्ती नसते, त्यांच्याकडे फक्त कृती करण्याची सवय असते. समजा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. गजर वाजतो आणि त्या क्षणी 2 आवाज सुरू होतात. पहिला आवाज म्हणतो उठ, दुसरा आवाज म्हणतो आज खूप थकलो आहे. जर तुम्ही दुसऱ्या आवाजाला जास्त वेळ दिला तर निर्णय संपला, तुम्ही पुन्हा झोपी जाल. पण जर पहिल्या विचारानंतर लगेच कृती केली तर दिवसाची सुरुवात वेगळी होईल. आयुष्यातील अनेक मोठे बदल अशाच छोट्या क्षणांमध्ये जन्म घेतात. एका विद्यार्थ्याने अभ्यास सुरू केला, एका आईने स्वतःसाठी वेळ काढला, एका वडिलांनी मुलाशी मनमोकळं बोलण्याचा निर्णय घेतला, एका तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं. आणि त्या छोट्या कृतींनी संपूर्ण आयुष्य बदललं. कारण कृती ही आत्मविश्वासानंतर येत नाही, उलट आत्मविश्वास हा कृतीनंतर निर्माण होतो. जे लोक सतत वाट पाहतात त्यांना आत्मविश्वास कधीच मिळत नाही, आणि जे लोक भीती असूनही चालायला सुरुवात करतात त्यांना प्रत्येक पावलागणिक ताकद मिळत जाते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात एखादा चांगला विचार येईल, स्वतःला थांबवू नका. कारण विचार आणि कृती यांच्यामधील काही सेकंद तुमच्या भविष्याचा निर्णय घेत असतात. आणि त्या क्षणी घेतलेलं एक छोटंसं पाऊल कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतं. पण फक्त निर्णय घेणं पुरेसं नसतं, कारण आपल्या प्रत्येक पावलामागे एक अदृश्य कपस्ती उभी असते. ती म्हणजे भीती. आणि पुढच्या अध्यायात आपण समजून घेणार आहोत, भीतीपेक्षा कृती का नेहमीच मोठी ठरते. अध्याय 2. भीतीपेक्षा कृती का मोठी असते. तुम्हाला माहिती आहे का, भीतीची सर्वात मोठी ताकद काय असते? ती आपल्याला पाडत नाही, ती आपल्याला थांबवते. आणि माणूस जेव्हा थांबतो तेव्हा त्याची स्वप्न हळूहळू मागे पडायला लागतात. लहानपणी आपण चालायला शिकत होतो तेव्हा आपल्याला पडण्याची भीती नव्हती. आपण पडलो, पुन्हा उठलो, पुन्हा चाललो, आणि एक दिवस धावायलाही लागलो. पण जसजसं वय वाढत गेलं तसतशी भीतीही मोठी होत गेली. आता आपल्याला पडण्याची नाही तर लोकांच्या मतांची भीती वाटते, अपयशाची भीती वाटते, नकाराची भीती वाटते, आणि सर्वात मोठी भीती, जर मी प्रयत्न केला आणि यश मिळालं नाही तर. पुण्यात राहणारी स्नेहा लहानपणापासून सुंदर चित्र काढायची. तिच्या मित्रमैत्रिणी तिला नेहमी सांगायच्या, तू प्रदर्शन भरवायला हवं. पण स्नेहा प्रत्येक वेळी हसायची आणि विषय बदलायची. तिच्या मनात एकच प्रश्न असायचा, लोकांना माझी चित्र आवडली नाहीत तर. वर्षानुवर्ष तिने तिची कला फक्त घराच्या भिंतींपुरती मर्यादित ठेवली. एके दिवशी तिच्या मुलीनं तिला विचारलं, आई, तू इतकी छान चित्र काढतेस, मग इतर लोकांना का दाखवत नाहीस? त्या निरागस प्रश्नानं
तिला स्वतःकडे नव्यानं पाहायला भाग पाडलं. तिला समजलं की ती अपयशामुळे दुःखी नव्हती, ती प्रयत्नच न केल्यामुळे अस्वस्थ होती. मित्रांनो, भीती आपल्याला वेदना देत नाही. भीतीमुळे आपण जे करू शकत नाही त्या गोष्टींचा पश्चात्ताप आपल्याला वेदना देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती ही शत्रू नाही, ती फक्त एक संकेत आहे. ती सांगते तू एका नवीन मार्गावर पाऊल ठेवणार आहेस. शेतकरी जेव्हा पहिल्यांदा बी पेरतो तेव्हा त्याला पावसाची खात्री नसते. व्यापारी जेव्हा दुकान उघडतो तेव्हा ग्राहकांची हमी नसते. विद्यार्थी जेव्हा परीक्षेला बसतो तेव्हा निकाल माहीत नसतो. पण ते सगळे एक गोष्ट करतात, ते कृती करतात. कारण त्यांना माहीत असतं की काहीच न करणं हे कोणत्याही अपयशापेक्षा जास्त धोकादायक आहे. कल्पना करा, तुम्ही नदीच्या काठावर उभे आहात. पलीकडे तुमचं स्वप्न आहे, पण मध्ये पाणी आहे. तुम्ही तासनतास उभे राहू शकता, पाण्याची खोली मोजू शकता, धोके शोधू शकता. पण जोपर्यंत पहिलं पाऊल टाकत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या किनाऱ्यावर पोचणार नाही. जीवनातही हेच घडतं. भीती कमी झाल्यावर लोक कृती करत नाहीत. उलट कृती केल्यानंतर भीती कमी होते. पहिल्यांदा लोकांसमोर बोलताना हात थरथरतात, दुसऱ्यांदा थोडं कमी होतं, तिसऱ्यांदा आत्मविश्वास वाढतो आणि काही काळानंतर तीच गोष्ट सहज वाटू लागते. म्हणजे धैर्य जन्मतः मिळत नाही, ते कृतीमधून तयार होतं. प्रत्येक छोटं पाऊल आपल्या मनाला एक नवीन संदेश देतं. तो संदेश असा, मी हे करू शकतो. आणि हा संदेश कोणत्याही प्रेरणादायी भाषणापेक्षा जास्त शक्तिशाली असतो. आपल्या गावांमध्ये एक म्हण आहे, पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही. हे वाक्य फक्त पोहण्यासाठी नाही, ते संपूर्ण आयुष्यासाठी आहे. कारण प्रेम व्यक्त करायचं असेल तर बोलावंच लागतं. व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिला ग्राहक शोधावाच लागतो. स्वतःला बदलायचं असेल तर पहिली सवय निर्माण करावीच लागते. आणि या सगळ्याच्या सुरुवातीला भीती असतेच. पण भीतीचा अर्थ थांबणं नसतो. भीतीचा अर्थ असतो की तुम्ही वाढीच्या दिशेनं चालत आहात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा भीती वाटेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी आज प्रयत्न केला नाही तर 5 वर्षांनी मला कोणत्या गोष्टीचा जास्त पश्चात्ताप होईल? अपयशाचा की प्रयत्नच न केल्याचा? बहुतेक वेळा उत्तर स्पष्ट असतं. कारण माणूस हरल्यामुळे कमी तुटत नाही, तो न लढल्यामुळे जास्त तुटतो. पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर भीती असूनही आपण कृती करायची ठरवली तर स्वतःचं मन जे पुन्हा पुन्हा आपल्याला थांबवतं त्याला कसं समजावायचं? पुढच्या अध्यायात आपण जाणून घेऊ मनाचा विरोध कसा मोडायचा आणि स्वतःलाच स्वतःचा साथीदार कसं बनवायचं. अध्याय 3, मनाचा विरोध कसा मोडायचा. तुमचा सर्वात मोठा विरोधक कोण आहे? जग, परिस्थिती, पैशांची कमतरता की स्वतःचं मन? आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील बहुतेक लढाया बाहेर नाही तर आत चालू असतात. सकाळी गजर वाजतो आणि शरीर उठायला तयार असतं, पण मन म्हणतं आज रविवार आहे, उद्यापासून नक्की सुरुवात करू, थोडा अजून आराम करूया. काम सुरू करायचं असतं, पण मन सांगतं आधी चहा घेऊ, आधी थोडं मोबाईल पाहू, आधी योग्य मूड येऊ दे. आणि नकळत संपूर्ण दिवस निघून जातो. मित्रांनो,
मनाला आराम आवडतो, कारण आरामामध्ये धोका नसतो. नवीन प्रयत्नांमध्ये अनिश्चितता असते आणि मनाला अनिश्चितता कधीच आवडत नाही. नाशिकमधला रोहित दरवर्षी एकच संकल्प करायचा. यावेळी नियमित व्यायाम करायचा. पहिले 2 दिवस उत्साह जबरदस्त असायचा. तिसऱ्या दिवशी मन कारण द्यायला सुरुवात करायचं. आज पाऊस आहे, आज काम जास्त आहे, आज शरीर थकलं आहे. आणि काही दिवसांनी तो पुन्हा जुन्या सवयीकडे परतायचा. एक दिवस त्याला एक गोष्ट लक्षात आली. समस्या आळस नव्हती. समस्या होती तो प्रत्येक वेळी आपल्या मनाशी चर्चा करायचा. आणि मनाशी चाललेली चर्चा जिंकणं खूप कठीण असतं, कारण मनाकडे हजारो कारणं असतात, पण कृतीकडे फक्त एक पाऊल असतं. कल्पना करा, तुमच्या घरासमोर एक रस्ता आहे. एक रस्ता जुन्या सवयींकडे जातो, दुसरा रस्ता नवीन आयुष्याकडे. जुना रस्ता ओळखीचा आहे, सुरक्षित आहे, म्हणून मन तुम्हाला तिकडेच ढकलत राहतं. नवीन रस्ता मात्र अनोळखी आहे, म्हणून पहिलं पाऊल टाकताना मन विरोध करतं. पण इथे एक छोटंसं रहस्य आहे. मनाला मोठे बदल घाबरवतात, पण लहान कृती ते सहज स्वीकारतं. जर तुम्ही स्वतःला म्हणाल, आजपासून दररोज 2 तास व्यायाम करणार, तर मन लगेच विरोध करेल. पण जर तुम्ही म्हणाल, फक्त 5 मिनिटं चालायचं आहे, तर विरोध कमी होतो. कारण मनाला वाटतं ही गोष्ट अवघड नाही, आणि तिथूनच बदलाची सुरुवात होते. एका वृद्ध माळ्याची गोष्ट आहे. तो रोज सकाळी त्याच्या बागेत फक्त एक रोप लावायचा. लोक त्याला विचारायचे, फक्त एकच रोप? तो हसायचा आणि म्हणायचा, एक दिवसात जंगल तयार होत नाही. वर्षांनंतर त्याच बागेत शेकडो झाडं उभी राहिली. आपल्या सवयीही अशाच असतात. एक छोटी कृती, पुन्हा एक छोटी कृती, आणि हळूहळू पूर्ण आयुष्य बदलायला लागतं. म्हणून जेव्हा मन विरोध करेल, तेव्हा त्याच्याशी वाद घालू नका. त्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक छोटंसं पाऊल उचला, कारण कृती ही विचारांपेक्षा जास्त प्रभावी भाषा आहे. तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा कृती करता, तेव्हा मनालाही नवीन सवय स्वीकारावी लागते. आणि एक दिवस ज्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःला ढकलावं लागायचं, तीच गोष्ट नैसर्गिक वाटू लागते. हेच कारण आहे की यशस्वी लोक प्रेरणेवर अवलंबून राहत नाहीत. ते सवयींवर विश्वास ठेवतात. कारण प्रेरणा येते आणि जाते, पण सवयी तुम्हाला सतत पुढे नेत राहतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मन म्हणेल, आज नको, तेव्हा स्वतःला विचारा, मी फक्त एक छोटं पाऊल टाकू शकतो का? उत्तर बहुतेक वेळा हो असंच असेल. आणि कदाचित तेच एक छोटं पाऊल तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात ठरेल. पण एक छोटं पाऊल खरंच मोठे बदल घडवू शकतं का? एका लहान कृतीमुळे पूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते का? याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या अध्यायात शोधणार आहोत. लहान कृतींमधून मोठे बदल. अध्याय 4. लहान कृतींमधून मोठे बदल. कधी नदीकाठी उभं राहून वाहणारं पाणी पाहिलंय का? एका थेंबाने दगड तुटत नाही, पण वर्षानुवर्ष पडणारे तेच थेंब कठीण खडकांमध्येही वाट निर्माण करतात. जीवनातील बदलांचंही तसंच आहे. आपण मोठ्या क्रांतीची वाट पाहतो, पण आयुष्य बदलतं ते छोट्या कृतींमुळे. आपल्याला वाटतं एक दिवस अचानक सर्व काही बदलेल. उद्यापासून नवीन जीवन सुरू होईल, उद्यापासून शिस्त येईल, उद्यापासून आत्मविश्वास वाढेल. पण सत्य वेगळंच आहे.
उद्याचा दिवस आजच्या छोट्या कृतींवर उभा असतो. औरंगाबादमधील मीना नेहमी स्वतःबद्दल एकच तक्रार करायची, माझ्याकडे स्वतःसाठी वेळच नसतो. घर, नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात ती स्वतःला विसरली होती. एके दिवशी तिने मोठा निर्णय घेतला. नाही, तिने फक्त एक छोटा नियम बनवला. दररोज सकाळी स्वतःसाठी 10 मिनिटं. ना 1 तास, ना मोठी योजना, फक्त 10 मिनिटं. पहिल्या आठवड्यात फरक जाणवला नाही. दुसऱ्या आठवड्यात मन शांत होऊ लागलं. तिसऱ्या महिन्यात तिने पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली. आणि 1 वर्षानंतर ती म्हणाली, माझं आयुष्य एका मोठ्या निर्णयामुळे नाही, तर दररोजच्या 10 मिनिटांमुळे बदललं. मित्रांनो, लहान कृतींची ताकद अशीच असते. त्या सुरुवातीला दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम खूप खोलवर होत असतो. शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. तो रोज पाणी घालतो, मातीची काळजी घेतो, धीर धरतो, कारण त्याला माहिती असतं की निसर्ग घाई करत नाही, पण तो कधीच थांबतही नाही. आपण मात्र 2 दिवस प्रयत्न करतो आणि लगेच परिणाम शोधायला लागतो. जर बदल दिसला नाही तर निराश होतो आणि पुन्हा जुन्या सवयींकडे वळतो. पण प्रत्येक छोटी कृती आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक नवीन वीट जोडत असते. एक दिवस पुस्तकाचं 1 पान वाचणं, एक दिवस 10 मिनिटं चालणं, एक दिवस कोणावर राग न काढणं. हे सगळं छोटं वाटतं, पण वर्षभरानंतर हीच छोटी पावलं मोठा फरक निर्माण करतात. कल्पना करा, दररोज फक्त 1% सुधारणा झाली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही किती पुढे जाल? आणि दररोज 1% दुर्लक्ष केलं तर किती मागे पडाल? जीवनातील यश एका मोठ्या क्षणातून निर्माण होत नाही, ते हजारो छोट्या निर्णयांची बेरीज असते. एक विद्यार्थी दररोज थोडा अभ्यास करतो. एक व्यापारी दररोज ग्राहकांशी प्रामाणिक राहतो. एक कलाकार दररोज आपल्या कलेसाठी वेळ देतो. आणि काही वर्षांनी लोक म्हणतात, वाह, किती मोठं यश मिळालं. पण त्यांना दिसत नाहीत ती रोजची छोटी पावलं. म्हणून जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर स्वतःला हा प्रश्न विचारा, आज मी कोणती एक छोटी कृती करू शकतो? फक्त एक. कारण मोठ्या स्वप्नांना छोट्या सुरुवातींची गरज असते. आकाशाला भिडणारं झाड कधीकाळी मातीत दडलेलं एक छोटंसं बीज होतं. आणि तुमचं भविष्यही आजच्या छोट्याशा कृतीमध्ये दडलं असेल. त्याला कमी लेखू नका, त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण लहान गोष्टी मोठ्या गोष्टींची आई असतात. पण फक्त लहान कृती पुरेशा नसतात. त्या सातत्याने करण्यासाठी नवीन सवयी निर्माण कराव्या लागतात. आणि नवीन सवयींची सुरुवात नेमकी कशी करायची हे आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. अध्याय 5, नवीन सवयींची सुरुवात. कधी तुम्ही नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे का? आणि काही दिवसांनी पुन्हा जुन्याच मार्गावर परत आला आहात? जर उत्तर हो असेल तर काळजी करू नका. तुमच्यासोबत काही चुकीचं नाही. कारण सवयी बदलणं म्हणजे फक्त कृती बदलणं नाही, तर स्वतःबद्दलची ओळख बदलणं असतं. आपण अनेकदा म्हणतो, मला रोज वाचनाची सवय लावायची आहे, मला नियमित व्यायाम करायचा आहे, मला वेळेचं नियोजन शिकायचं आहे. पण आपण एक मोठी चूक करतो. आपण सुरुवातीलाच खूप मोठं लक्ष्य ठरवतो आणि मन घाबरतं. विदर्भातील एका छोट्या गावात राहणारा संदीप नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने उठला. त्याने ठरवलं,
रोज सकाळी 5 वाजता उठायचं, 10 किलोमीटर धावायचं, 1 तास वाचन करायचं आणि रात्री लवकर झोपायचं. पहिले 3 दिवस सगळं छान चाललं. 4थ्या दिवशी शरीर थकलं. 5व्या दिवशी मनाने कारणं द्यायला सुरुवात केली आणि एका आठवड्यानंतर सगळं पूर्वीसारखं झालं. संदीप अपयशी नव्हता. त्याची पद्धत चुकीची होती. कारण सवयींना वेगाची नाही तर सातत्याची गरज असते. जसा कुंभार मातीला एकाच दिवशी आकार देत नाही, तो रोज थोडं थोडं काम करतो, संयम ठेवतो, वेळ देतो आणि मग एक सुंदर कलाकृती तयार होते. आपलं व्यक्तिमत्वही असंच घडतं. एका दिवसात नाही तर दररोजच्या छोट्या कृतींमधून. जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर सुरुवात एका पानापासून करा. जर व्यायाम सुरू करायचा असेल तर 5 मिनिटापासून सुरुवात करा. जर ध्यान करायचं असेल तर 2 मिनिटं शांत बसण्यापासून सुरुवात करा. कारण मनाला सुरुवात सोपी वाटली की ते विरोध करत नाही आणि हळूहळू ती छोटी कृती आपल्या ओळखीचा भाग बनते. एक दिवस तुम्ही म्हणत नाही मला वाचन करायचं आहे. तुम्ही म्हणता मी वाचन करणारा माणूस आहे. हा फरक खूप मोठा आहे. कारण जेव्हा सवय आपल्या ओळखीशी जोडली जाते तेव्हा ती टिकते. शेतकरी रोज सूर्योदयापूर्वी उठतो कारण तो स्वतःला शिस्तबद्ध बनवण्याचा प्रयत्न करत नाही. ती त्याची ओळख बनलेली असते. गायक रोज रियाज करतो कारण तो प्रेरणेची वाट पाहत नाही. ते त्याच्या जीवनाचा भाग असतो. म्हणून जर तुम्हाला नवीन सवयी निर्माण करायच्या असतील तर स्वतःला विचारा, मला काय करायचं आहे? यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, मला कसा माणूस बनायचा आहे? कारण कृती बदलतात पण ओळख टिकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर रागावू नका. एखादा दिवस चुकला तर स्वतःला दोष देऊ नका. कारण एक दिवसाची चूक अपयश नसतं. ती फक्त प्रवासातील एक छोटी विश्रांती असते. महत्त्वाचं हे आहे की दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करायची. नदीला एखादा दगड अडवतो पण ती वाहनं थांबवत नाही. ती नवीन मार्ग शोधते. आपणही तसंच करायला हवं. कारण परिपूर्णता महत्त्वाची नाही, सातत्य महत्त्वाचं आहे. आणि सातत्य लहान, सोप्या, रोजच्या कृतींमधून निर्माण होतं. पण सवयी निर्माण झाल्यानंतर एक नवीन गोष्ट जन्माला येते. ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि हा आत्मविश्वास नेमका तयार कसा होतो? तो जन्मतः मिळतो की तो निर्माण करावा लागतो? याचं उत्तर आपण पुढच्या अध्यायात शोधणार आहोत. अध्याय 6, आत्मविश्वास वाढवण्याचे गुपित. आत्मविश्वास हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर काही वेगळेच लोक उभे राहतात. मोठ्या मंचावर बोलणारे लोक, मोठे उद्योग उभे करणारे लोक, हजारो लोकांसमोर निर्धास्त उभे राहणारे लोक. आणि मग आपण स्वतःकडे पाहतो आणि मनात एक विचार येतो, माझ्याकडे तसा आत्मविश्वास नाही. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, खरंच आत्मविश्वास हा काही निवडक लोकांना जन्मतः मिळालेला आशीर्वाद आहे का? की तो प्रत्येक छोट्या कृतीतून निर्माण होणारा विश्वास आहे? कोल्हापूरमधला विजय लहानपणापासून खूप शांत स्वभावाचा होता. शाळेत प्रश्नाचं उत्तर माहीत असलं तरी हात वर करायची त्याची हिंमत व्हायची नाही. कार्यालयात नोकरी लागल्यानंतरही बैठकीमध्ये तो फारसं बोलत नसे. त्याला वाटायचं, मी बोललो आणि चुकलो तर? एक दिवस त्याच्या वरिष्ठांनी त्याला फक्त 2 मिनिटांसाठी बोलण्याची संधी दिली. विजय घाबरला.
रात्रभर त्याला झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःला एकच गोष्ट सांगितली, मला परिपूर्ण बोलायचं नाही, मला फक्त सुरुवात करायची आहे. त्या दिवशी त्याचं बोलणं परिपूर्ण नव्हतं. काही शब्द अडखळले, काही वाक्य विसरली, पण तो बोलला. आणि घरी परतताना त्याला एक वेगळीच जाणीव झाली. भीती अजूनही होती, पण स्वतःवरचा विश्वास थोडासा वाढला होता. कारण आत्मविश्वास विचारांमधून निर्माण होत नाही, तो अनुभवांमधून तयार होतो. आपण अनेकदा म्हणतो, जेव्हा माझ्यात आत्मविश्वास येईल तेव्हा मी सुरुवात करेन. पण वास्तव अगदी उलट आहे. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हाच आत्मविश्वास जन्माला येतो. एक लहान मूल पहिल्याच दिवशी सायकल उत्तम चालवत नाही. ते पडतं, पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं आणि प्रत्येक प्रयत्नासोबत त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. कारण त्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास बसू लागतो. आपल्या आयुष्यातही हेच लागू होतं. पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणारा माणूस घाबरलेलाच असतो. पहिल्यांदा मंचावर उभा राहणारा कलाकार घामाघूम झालेला असतो. पहिल्यांदा नवीन शहरात जाणारा विद्यार्थी अस्वस्थ असतो. पण ते एक पाऊल टाकतात आणि तेच पाऊल त्यांच्या आत्मविश्वासाचा पाया बनतं. मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे स्वतःला हे सांगणं नाही की माझ्याकडून कधीच चूक होणार नाही. आत्मविश्वास म्हणजे चूक झाली तरी मी पुन्हा उभा राहीन यावर असलेला विश्वास. ही भावना एकाच दिवशी तयार होत नाही. ती अनेक छोट्या विजयांमधून निर्माण होते. आज वेळेवर उठलात हा एक विजय. आज ठरवलेलं काम पूर्ण केलं हा दुसरा विजय. आज भीती असूनही मनातलं बोललात हा तिसरा विजय. आणि असे शेकडो छोटे विजय आपल्या मनामध्ये एक नवीन ओळख निर्माण करतात. ती ओळख असते, मी स्वतःवर विश्वास ठेवू शकतो. एका कारागिराला विचारलं गेलं, तुझ्या हातात इतकं कौशल्य कसं आलं? तो हसला आणि म्हणाला, दररोज थोडंसं काम केलं आणि प्रत्येक चूक मला काहीतरी शिकवून गेली. आत्मविश्वासाचं गुपितही हेच आहे. परिपूर्णता नाही तर सातत्य, यश नाही तर प्रयत्न, आणि भीती नाहीशी होण्याची वाट पाहणं नाही तर भीतीसोबत चालायला शिकणं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा मन म्हणेल तुझ्याकडून होणार नाही, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की आत्मविश्वास हा सुरुवातीला नसतो, तो सुरुवात केल्यानंतर निर्माण होतो. पण आत्मविश्वास फक्त स्वतःपुरता मर्यादित नसतो, तो आपल्या नात्यांवरही परिणाम करतो. कारण मनातलं बोलण्यासाठी, क्षमायाचना करण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठीही धाडस लागतं. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेऊ नातेसंबंध आणि धाडसी संवादाचं खरं महत्त्व. अध्याय 7, नातेसंबंध आणि धाडसी संवाद. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चात्ताप कोणता असतो? केलेल्या चुका की न बोललेले शब्द? अनेकदा आपण प्रेम व्यक्त करायचं ठरवतो पण थांबतो. आईला धन्यवाद म्हणायचं असतं पण नंतर म्हणू असं वाटतं. वडिलांना मिठी मारायची असते पण संकोच आडवा येतो. मित्राची माफी मागायची असते पण अहंकारमध्ये उभा राहतो. आणि मग वेळ निघून जातो. कारण नातेसंबंध तुटण्यामागे नेहमी मोठी कारणं नसतात. कधीकधी न बोललेली एक छोटी भावना पुरेशी असते. साताऱ्यात राहणारा अनिल त्याच्या वडिलांशी फारसं बोलत नसे. प्रेम होतं, आदर होता, पण शब्द नव्हते. त्याला नेहमी वाटायचं एक दिवस निवांत बसून बोलू. पण तो दिवस पुढे ढकलला जात राहिला. काम, जबाबदाऱ्या, धावपळ. आणि एके दिवशी त्याच्या लक्षात आलं
की वेळ कुणाची वाट पाहत नाही. त्या संध्याकाळी त्याने कोणताही मोठा विचार केला नाही. फक्त वडिलांच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे. ते शब्द साधे होते, पण त्या एका क्षणानं वर्षानुवर्षांचं अंतर कमी झालं. मित्रांनो, धाडसी संवाद म्हणजे मोठमोठी भाषणं नाहीत. धाडसी संवाद म्हणजे योग्य वेळी मनातलं खरं बोलण्याचं धैर्य. कारण आपण अनेकदा नकाराच्या भीतीनं गप्प बसतो. समोरचा काय विचार करेल? त्याला वाईट वाटेल का? मी चुकीचा ठरेन का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक आपल्या परिपूर्ण शब्दांची वाट पाहत नाहीत. त्यांना आपल्या प्रामाणिकपणाची गरज असते. एका गावात 2 भाऊ राहत होते. लहानशा कारणावरून त्यांचं भांडण झालं आणि त्यांनी बोलणं बंद केलं. दिवस गेले, महिने गेले, वर्षही गेली. पण दोघांच्या मनात एकच इच्छा होती, पुन्हा एकदा एकत्र बसण्याची. शेवटी एका भावानं पुढाकार घेतला. तो दुसऱ्याच्या घरी गेला आणि फक्त एवढंच म्हणाला, आपण खूप वेळ वाया घालवला. बस इतकंच. आणि अनेक वर्षांची दरी काही क्षणांत मिटली. कारण कधीकधी सर्वात कठीण काम म्हणजे पहिलं वाक्य बोलणं. त्या पुढचा प्रवास आपोआप सुरू होतो. आपल्या नात्यांमध्येही आपण कृतीपेक्षा विचार जास्त करतो. फोन करायचा की नाही? संदेश पाठवायचा की नाही? माफी मागायची की नाही? आणि या विचारांमध्ये संधी निघून जाते. पण धाडसी लोक वेगळे काय करतात? ते भीती नसल्यामुळे बोलत नाहीत. ते भीती असूनही मनातलं व्यक्त करतात. कारण त्यांना माहिती असतं की नातेसंबंध जपण्यासाठी अहंकारापेक्षा प्रेम मोठं असायला हवं. आज तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, जिला तुम्हाला काही सांगायचं आहे? धन्यवाद, माफी, प्रेम किंवा फक्त तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस? तर त्या क्षणाची वाट पाहू नका. कारण योग्य वेळ निर्माण करावी लागते. आणि अनेकदा एका छोट्याशा संवादानं वर्षानुवर्षांची वेदना संपते. मित्रांनो, यश, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण दिवसाच्या शेवटी आपल्याला आधार देतात ती माणसं. आणि त्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी धाडसी संवाद आवश्यक असतो. पण जर हे सगळं खरं असेल, जर निर्णय, कृती, सवयी, आत्मविश्वास आणि नातेसंबंध हेच जीवन बदलत असतील, तर एक शेवटचा प्रश्न उरतो. सुरुवात नेमकी कधी करायची? उद्या? पुढच्या महिन्यात? की आज? पुढच्या आणि अंतिम अध्यायात आपण जाणून घेऊ, जीवन बदलण्यासाठी आजच सुरुवात का आवश्यक आहे. अध्याय 8. जीवन बदलण्यासाठी आजच सुरुवात. जर एखाद्याने तुम्हाला विचारलं, तुझं आयुष्य बदलण्याचा योग्य दिवस कोणता, तर तुम्ही काय उत्तर द्याल? पुढचा सोमवार? नवीन वर्षाची सुरुवात? की सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर? बहुतेक लोक आयुष्य बदलण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. पण एक सत्य आहे, योग्य वेळ कधीच येत नाही. कारण वेळ बदलत नाही, निर्णय बदलतात. अकोल्यातील एका छोट्या घरात राहणारी कविता नेहमी एकच स्वप्न पाहायची. तिला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा होता. पण प्रत्येक वर्षी ती स्वतःलाच एक नवीन कारण द्यायची. मुलं मोठी झाली की, थोडे पैसे साठले की, परिस्थिती सुधारली की, आणि अशी वाट पाहता पाहता 10 वर्ष निघून गेली. एक दिवस तिच्या मुलीने सहज विचारलं,
आई, तू तुझं स्वप्न अजून का सुरू केलं नाहीस? त्या साध्या प्रश्नाने ती काही क्षण शांत झाली आणि तिला जाणवलं ती अपयशाची वाट पाहत नव्हती. ती परिपूर्ण क्षणाची वाट पाहत होती, जो कधीच येत नव्हता. त्या दिवशी तिने मोठी गुंतवणूक केली नाही, मोठी योजना आखली नाही. तिने फक्त पहिलं पाऊल टाकलं आणि अनेक वर्षांपासून बंद असलेला प्रवास पुन्हा सुरू झाला. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे उद्यावर विश्वास ठेवणं. कारण उद्या हा एक भ्रम आहे. जे करायचं आहे ते आजच्या कृतीतूनच जन्म घेतं. शेतकरी पाऊस पडेल याची 100% खात्री झाल्यावर बी पेरत नाही. तो योग्य वाटणाऱ्या क्षणी काम सुरू करतो. कारण त्याला माहिती असतं की निसर्ग थांबणाऱ्यांना बक्षीस देत नाही, तो कृती करणाऱ्यांना साथ देतो. आपलं जीवनही असंच आहे. तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे, पहिलं पान आज लिहा. व्यायाम सुरू करायचा आहे, 5 मिनिटं आज चालायला सुरुवात करा. एखाद्याची माफी मागायची आहे, आजच फोन करा. नवीन कौशल्य शिकायचं आहे, आज पहिला धडा सुरू करा. मोठ्या बदलांची सुरुवात नेहमी छोट्या कृतींनी होते आणि त्या छोट्या कृतींसाठी आजपेक्षा चांगला दिवस कधीच नसतो. कारण आज तुमच्या हातात आहे. काल निघून गेला, उद्याचा भरोसा नाही. पण हा क्षण, हा निर्णय, ही संधी पूर्णपणे तुमची आहे. कधीकधी आपल्याला वाटतं आपल्याकडे पुरेशी ताकद नाही, पुरेसं ज्ञान नाही, पुरेसा आत्मविश्वास नाही. पण खरं पाहिलं तर आपल्याला सुरुवातीला या गोष्टींची गरज नसते. आपल्याला गरज असते फक्त पहिलं पाऊल उचलण्याची. कारण रस्ता चालायला लागल्यावरच दिसतो आणि आत्मविश्वास कृती केल्यानंतरच जन्माला येतो. आज तुम्ही जिथे आहात तिथे कायम राहणं हा तुमचा निर्णय असू शकतो. पण एक छोटंसं पाऊल पुढे टाकणं हेही तुमच्याच हातात आहे. म्हणून स्वतःला आणखी थांबवू नका, आणखी कारणं शोधू नका, आणखी योग्य वेळेची वाट पाहू नका. कारण तुमचं नवीन आयुष्य कुठेतरी दूर नाही, ते आज घेतलेल्या एका निर्णयामध्ये दडलं आहे. आणि कदाचित हे ऐकत असतानाच तुमच्या मनात एखादी गोष्ट आली असेल जी तुम्हाला खूप दिवसांपासून करायची आहे. तर हा क्षण जाऊ देऊ नका. उठा, सुरुवात करा. कारण जीवन बदलण्यासाठी कधीकधी फक्त काही सेकंद पुरेसे असतात. मित्रांनो, आजच्या या प्रवासात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे बदल मोठ्या घोषणांमधून जन्म घेत नाहीत. ते जन्म घेतात एका छोट्याशा निर्णयातून. निर्णय घेतल्यानंतर ताबडतोब केलेल्या कृतीतून. आपण पाहिलं की भीती ही शत्रू नाही, ती फक्त नवीन दिशेने चालण्याची खूण आहे. आपण शिकलो की मनाचा विरोध संपत नाही, पण लहान पावलांनी त्याला सोबत घेऊन चालता येतं. आपण जाणलं की सवयी एका दिवसात तयार होत नाहीत, त्या रोजच्या छोट्या कृतींमधून घडतात. आत्मविश्वास हा जन्मतः मिळणारा गुण नाही, तो स्वतःला दिलेल्या शब्दांचं पालन केल्यानंतर निर्माण होणारा विश्वास आहे. आणि नातेसंबंध जपण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा माफी मागण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा पहिलं पाऊल उचलणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण जीवन थांबत नाही, वेळ थांबत नाही, संधीही थांबत नाहीत. थांबतो तो फक्त आपला निर्णय. म्हणून आज या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा. अशी कोणती एक गोष्ट आहे
जी तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात. एखादं स्वप्न, एखादी सवय, एखादा संवाद, की स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय. जे काही असेल त्यासाठी परिपूर्ण दिवसाची वाट पाहू नका, कारण परिपूर्ण दिवस नसतो, परिपूर्ण कृती असते. आणि ती कृती आजपासून सुरू होऊ शकते. जर या प्रवासाने तुमच्या मनात एखादा नवीन विचार जागवला असेल, तर तो फक्त मनात ठेवू नका, त्यावर कृती करा. कारण ज्ञान तेव्हाच मौल्यवान ठरतं जेव्हा ते आयुष्यात उतरवलं जातं. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा जी कदाचित स्वतःच्या आयुष्यातील पहिल्या पावलाची वाट पाहत असेल. तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा आणि विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ऊर्जा देतो. मी पुन्हा भेटेन अशाच एका नव्या प्रवासासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, लहान पावलं उचला आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद नेहमीच तुमच्या स्वतःच्या हातात असते.